शिवकालीन पूल बघून आम्ही निघालो आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजे शेवटच्या स्टॉपला. इथे आम्ही आता रेस्ट करणार आहोत. सूर्य डोळ्यावर येतोय तर काय दिसतच नाही. जंगलात चाललोय, जंगलात राहायला. आहे ना आमच्यामध्ये पण MSc HVAC प्लंबर. नाही, मी बंद करून आलेलो. सुप्रभात मंडळी. बघा हा सूर्य महाबळेश्वरचा उगवता सूर्य. काय सुंदर वातावरण आहे बघा सकाळचं. काय वातावरण आहे बघा, जबरदस्त. आम्ही आता जिथे स्टे केलाय ना तिकडचं हे वातावरण आहे. आणि ते समोर प्रतापगड किल्ला. मोर बघा कशा ओरडतायत. काय सुंदर आहे वातावरण. आहा, जबरदस्त. आणि एवढं थंडगार आहे ना गरमीमध्ये सुद्धा. जबरदस्त गार आहे, एकदम गार. आम्ही आता उठलोय झोपेत ना, तर रेकॉर्डिंग करायला सुरुवात केली, कारण दिसतच आहे तसं वातावरण एवढं सुंदर ना. धुके बघा गरमीमध्ये पण. हे बघा गरमीमध्ये पण धुके किती आहेत बघा. काय भारी, एक नंबर. जबरदस्त वातावरण. गोप्रो फोटो क्लिक. गोप्रो फोटो क्लिक. गोप्रो कॅप्चर फोटो. वर आला ना. हा, हे बघा आमच्या गाड्या इथे उभ्या केलेल्या आहेत आणि आमचा दादा फिरतोय बिन टी शर्टने. पाववाला दादा. आणि आमच्या पार्क केलेली ते गाड्या. आणि आता समोरचं दृश्य बघा. ढँटडँग, किती सुंदर आहे बघा. भारी, एक नंबर. एवढं सुंदर वातावरण. जबरदस्त. हा हा, डबक्यात धुते.
खाऊन झाल्यानंतर व्हिडिओ करतो. कुठलं गाणं बोललं, काय लावलं? गाणं नको लावू रे. हा आमचं सगळं नाश्ता करून झालाय. रिकामे प्लेट दाखवतोय तुम्हाला मी. नाही, आम्हाला फक्त नितीनचं करायचं होतं रेकॉर्डिंग म्हणून नाश्ता सगळे पोहे खाल्ले. सगळे पोहे खाल्ले, जरा पण ठेवले नाहीत. त्याच्यानंतर आम्ही जिथे थांबलो रिसॉर्टचं हे भटारखाना म्हणजे काय म्हणतात ते किचन. आणि तुम्ही होणार ना दोघे? अरे वा. काय नाव तुमचं? सलमान. सलमान. आणि तुमचं? अमित जाधव. अमित जाधव. तर हा रिसॉर्ट आहे इथे कुठे? निसर्गाच्या सान्निध्यात. आणि एवढं सुंदर आहे ना हे की तुम्ही याल तर. आत्ता आम्ही या गरमीमध्ये काश्मीर अनुभवला. एवढं थंड आहे एकदम. तुम्ही बघू शकता काय परिस्थिती आहे. सुंदर असं एकदम वातावरण. बल्ब चालू आहे. डीम आहे लाईट. नाही पण ते लाईट काय बंद करायचं. कॅमेराकडे उभा राहा. हे उभा राहा ना तिकडे, परत तिकडे उभा राहा ना. आणि आमची मंडळी सगळे शूटिंगच्या याच्यात आहेत, फोटोग्राफी करतायत. तुम्ही बघा. समोर दिसतोय ना तो प्रतापगड आहे, पण इथे नाही करू शकत झूम. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. बी टाकायचं बघा बोलतो. या काय या बोलतो आम्ही. रिसर्च चालू आहे की करवंद आहेत का बोर आहेत म्हणून. तोरण ही बघा तोरण. हे खायलाही सुंदर असतात, गोड असतात. मस्त गोड आहेत. बिना चपलाची आल चालले ते. त्या राहुल पुढे. राहुलला झाली आहे जोरात, तो बाटली घेऊन चाललाय. आणि म्हणून सोना पप्पा गावातल्या म्हशी बघा काका कशा नेत आहेत. लाईनीत चालू आहेत. आता आम्ही चाललो आहोत नदीवर. हे बघा नदी सुकलेली आहे पूर्ण. व्हाळ आहे तो. व्हाळ सुकलेला आहे. जरासं पाणी आहे, धुण्यासाठी आहे पाणी. बिस्लेरी बुडवायची, पाणी घ्यायचं आणि तिथे जाऊन बसायचं. आणि पुढे बावडी आहे समोर तिकडे. आहे की नाही? अरे हागायचंच आहे ना तिकडे. हे बघा हे जंगलातनं चालले आहेत नदीकडे. आपण येऊ इकडे आणि तिकडे उद्या लाईट. खाली जाऊ का? अरे काय चपला घालून फिरताय. ॲक्युपंक्चर गावाला आलं की बिना चपलाचा फिरा. ॲक्युपंक्चर करा. अरे हे काय चकला टाकून निघाला चपला. हे बघा ही वाट बघा नदीवर जायची. कुठे जंगला फंगलात नेलाय. अरे तेव्हा काय कळत नाही कुठे जायचं कसं. अरे भगवंता. ओ हो हो हो. आलो बाबा जंगल नदीवर.
थोडंसं पाणी आहे. बघा जागा शोधतोय बसायला. तो बघा जागा शोधतोय बसायला हातात बाटली घेऊन. आपलाच मासा नाही इकडे. चला बाहेर पडा. या पाण्याने बोटा धुता येतात, खास सुटेल बोट. मस्त जंगलात दगड मार. हा हा हा, मस्त जंगलात टाइमपास चालू आहे. ओय. जेवण बनवता आलं पाहिजे. थांबा. थांब थांब थांब. कोकण फुलल्यास असा. कसं चढायला लागतंय बघा, मेहनत करायला लागते चढायला. चला सुरुवात. जा खाली. दमलोय हा आपण, खूप दमलोय चालून चालून. आईच्या गावात हे राजकुमार सरांनी कुठे कुठे फिरवलंय. ठेवलंय. म्हातारा बघा बाकी. पाठीमागे म्हातारा बघा कशी काटवी टेकत येतोय. हा असा ट्रेक केला ना तर लवकर वर जाऊ आम्ही. फुल मजा आली. एक गाणी बंद करती. हे काय गाणं लावलं तर. हा बघा आम्ही आता इथे स्टे केलं आहे, डोंगरमाता फार्म हाऊस. निसर्गाच्या सान्निध्यात गावरान जेवण, गावाकडचा पर्यटक निवास. सुंदर असं वाटतं ना की जंगलात आल्यासारखं वाटतं. एवढं सुंदर वाटतं. आणि हा गेट, हा रोड वर जातो, तो डायरेक्ट वरती फार्म हाऊसमध्ये. मला गरज नाही, माझ्याकडे फुल पॉवर आहे. फी सांगितली का? लाची किती आहे? लाची फी झालं आली माझ्याकडे. डोंगरमाथा रिसॉर्टचा आमचा इकडचा प्रवास संपलेला आहे आणि आता आम्ही निघतो आहोत. आता चाललो देवळात. हे डोंगरमाथ्याचं हे रिसॉर्ट. चला. आमचे रायडर उतरत आहेत खाली हळूहळू हळूहळू ऑफरोडिंग करत, भिहत भिहत पाय लावत उतरत आहेत. सावकाश सावकाश. क्लच दाबू नको, क्लच दाबू नको. क्लच सोड. ब्रेकवर हात ठेव. ओ सर, क्लच दाबू नका, ब्रेकवर हात ठेवा फक्त. जा त्यांची गाडी घेऊन ये जा, मोरेंची. थांबा, सावकाश या, सावकाश. ब्रेकवर हात ठेवा, ब्रेकवर. ब्रेकवर सावकाश सावकाश. ढकलू नका. सावकाश या, सावकाश. एकदम हळूहळू, एकदम हळू. ब्रेक मारा, ब्रेक मारा. सावकाश सावकाश ब्रेक मारा. मोरे सर घाबरत घाबरत उतरत आहेत. वर जाताना गेलो, खाली यायला काय जमीन आहे. सावकाश सावकाश घ्या. एवढंच मला वळण नाही बघतो. राहुल सावकाश. हळूहळू हळूहळू. ब्रेक मारू नको. नेत्याची वाट लागणार आहे कारण तो बसेल का टर्न. सावकाश. ब्रेक दाबू नको, हळूहळू ये. गाडी ऑन कर गाडी. चालू कर गाडी, चालू कर आणि गिअर मध्ये ठेव गाडी. अरे लदाख करायचं, लदाख.
लद्दाखची प्रॅक्टिस चालू आहे, लद्दाखची प्रॅक्टिस. नितेश रावांची लद्दाखची प्रॅक्टिस चालू आहे. सावकाश सावकाश आलो रे आलो 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 सावकाश सावकाश. तुषारराव आता येत आहेत वरून. तुषार हलकासा ब्रेक मार आणि क्लच सोड, क्लच सोड, क्लच सोड. क्लच दाबून ठेवू नको ना, आता खाली येणार पटकन गाडी. क्लच सोड, ब्रेक हळूहळू सोड. जाऊ दे जाऊ दे, जाऊन दे जाऊन दे, हळूहळू जाऊन दे. तुझी गाडी पुढे काढ रे तिथेच. वाव, काय दिसतंय बघा, भारी एक नंबर खाली. अरे समोर बघा काय मस्त देऊळ आहे, आणि आपण देवळाकडे आलेलो आहोत. छान असं देऊळ आहे बघा. पार्क केलंय तिकडे सगळ्या बाईक. काय देवळाचा परिसर आहे बघा, मस्त एकदम सुंदर. आपण जाऊया देवळात. पण काय व्ह्यू आहे बघा, आणि याच्या खाली हळदुळे म्हणून गाव आहे, हे पोलक काय व्ह्यू आहे बघा, एक नंबर. तिथे पण हा, भारी एकदम, एकदम भारी व्ह्यू आहे, एकदम भारी. आहे ना, त्याच्या पलीकडे रायगड आहे. क्लिअर असतं ना वेदर तेव्हा दिसतं आपल्याला. हे किल्ले दिसतात एकामेकाला.